Hello everyone, dear student. आपला chapter number 3 चालू आहे science part 2 मधला. In previous lecture we have seen about asexual reproduction in unicellular organism. In this lecture we are going to study about asexual reproduction in multicellular organism. Okay, then look here. First one is fragmentation. Fragmentation is a type of asexual reproduction in multicellular organism. In this type of reproduction, what happens? In this type of reproduction, body of the parent organism breaks up into many fragments. छोटे छोटे फ्रॅगमेंट्स पडतात. जस्ट एखादी फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे तुकडे होतात. एखादी बॉडी आहे त्याचे फ्रॅगमेंटेशन होणे म्हणजे तुकडे होणे, तुकडे होतात. आणि झालेले जो फ्रॅगमेंट्स आहेत आफ्टर दॅट फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ न्यू ऑर्गॅनिझम. कळतंय? त्याच्यामध्ये काय होतं, एखादी बॉडी आहे, पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे, त्या बॉडीचे काय होतात, फ्रॅगमेंट पडतात म्हणजे तुकडे होतात. झालेले सेपरेट झालेले तुकडे नंतर मोठे होतात आणि ते इंडिपेंडेंट राहायला लागतात. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर इन अल्गी लाईक स्पायरोगायरा अँड स्पंजेस लाईक सायकॉन. आता यांच्यामध्ये हे रिप्रोडक्शन होतं. मग ते काय होतं, स्पायरोगायरा. डू यू नो अबाउट स्पायरोगायरा? म्हणजे अल्गी असतं, जिथे पाणी जास्त असतं त्या ठिकाणी जे शेवाळ असतं, थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे असतं त्याला आपण अल्गी म्हणतो. आणि त्याच अल्गीमध्ये स्पायरोगायरा सुद्धा असतं. स्पायरोगायराची डायग्राम आपण खूप वेळा बघितलेले. फॅट दिस डायग्राम इज हिअर. द डायग्राम जी दिलेली ते स्पायरोगायराची डायग्राम आहे. व्हेनेवर देअर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट अवेलेबल टू स्पायरोगायरा, इट्स फ्लॅमेंट ग्रो ऑफ व्हेरी फास्ट अँड break up into many small filament. म्हणजे कळतं तुम्हाला काय आहे याच्यामध्ये? जो स्पायरोगायराची जी बॉडी आहे, जो फिलामेंट आहे, त्याला जर न्यूट्रिएंट मिळालं, पाणी मिळालं, जास्त प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट आणि पाणी मिळाल्यानंतर तो एकदम इन्क्रीज होतो, त्याची वाढ होते फिलामेंटची. आणि आफ्टर देन ब्रेकअप इंटू मेनी स्मॉल पीसेस मीन्स फ्रॅगमेंट. ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ स्पायरोगायरा फायबर. कळतंय? एकदम सिंपल आहे. नेक्स्ट वन, रिजनरेशन. रिजनरेट, एखादी पार्ट आहे तो रिजनरेट होणे. आता याच्यामधलं एक्झाम्पल आपल्याला बघायचं. आपल्याला कॉमन एक्झाम्पल माहिती आहे. पिक्चर दिसतं तुम्हाला इकडे, पिक्चर लिझार्ड. वॉल लिझार्ड आपल्या घरामध्ये फॅमिलियर एक्झाम्पल आहे. समटाइम लिझार्ड डिस्कार्ड इट्स टेल. काही वेळा काय होतं, हे पालीला जर काही डेंजर असं वाटलं ना, किंवा कोणी पकडायला आलं किंवा आपण मारायला आलं तर काय होतं, ती शेपटी तोडते. शेपटी ऑटोमॅटिक तुटून जाते. ती छोटीशी शेपटी तुटल्यानंतर परत काही दिवसानंतर ती रिजनरेट होते, परत ती शेपटी येते. पण तुटलेल्या शेपटीपासून बॉडी येत नाहीये. म्हणून हे लिमिटेड रिजनरेशन आहे. जे ऑल लिझार्ड मध्ये जे असतं त्याला लिमिटेड रिजनरेशन म्हणायचं. त्यासाठी पॉइंट्स तुम्हाला बोर्डवरती दिलेले. ओके, पॉइंट नोट करा. ऍक्च्युअल एक्झाम्पल ऑफ रिजनरेशन इज, लुक हिअर पिक्चर. इथं पिक्चर दिसतो तुम्हाला, तो पिक्चर आहे तो प्लेनारियाची डायग्राम आहे. प्लेनारियाची जी बॉडी जर आपण कट केलं, छोटे छोटे तुकडे केले, प्रत्येक तुकड्यापासून नवीन बॉडी तयार होते. हेड, टेल सगळंच तयार होतं. मग म्हणजे नेमकं काय होतं याच्यामध्ये, अंडर सर्टन सिच्युएशन प्लेनारिया ब्रेक्स अप इट्स बॉडी इंटू टू पार्ट. दोन पार्ट मध्ये त्याच्या बॉडीचं ब्रेक होतं, तो तुटली जाते. तुटल्यानंतर काय होणार, जो रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट बॉडी रिजनरेट, जो टेल लाईक पार्ट दिसतो आपल्याला डायग्राम मध्ये, त्याच्यापासून पूर्ण होल बॉडी बनते. किंवा वरून जर हेड सारखं दिसतं त्याच्यापासून पण पूर्ण बॉडी बनते. म्हणजे टोटल रिजनरेशन ह्या प्लेनारियामध्ये होतं. म्हणून दिस इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. सिंपल आहे, आपण सिंपल आहे. फर्स्ट आपण लिझार्डचं बघितलं होतं, लिमिटेड रिजनरेशन, बट प्लेनारिया टोटल रिजनरेशन आहे. दिस इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. ओके. थर्ड वन इज बडिंग. बर्ड मीन्स व्हॉट? बर्ड म्हणजे कुठं पण आपण जेव्हा बायोमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघतो, छोटीशी आउटग्रोथ असेल तर त्याला आपण बर्ड म्हणायचं. जसं बर्ड असतो प्लांटमध्ये किंवा एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये. एवढं लक्षात ठेवा, बर्ड मीन्स व्हॉट. इन केस ऑफ हायड्रा, आता याच्यामध्ये जो तुम्हाला डायग्राम दिसते ती हायड्रा आहे. हायड्राची डायग्राम आहे. हायड्राची डायग्राम फर्स्ट डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलात, हायड्राची बॉडी एकदम स्लिम असे एकदम सेप मध्ये आहे. आणि सेकंड वरती छोटासा आउटग्रोथ दिसतो. मग हा आउटग्रोथ काय? आउटग्रोथ मीन्स बर्ड आहे. तो बर्ड फॉर्म कसा होतो? बॉडीची जी वॉल आहे त्या वॉलवरती ना रिजनरेटिव्ह सेल असतात.
हायड्राच्या बॉडीवरती काय असतात, रिजनरेटिव्ह सेल असतात. डिव्हिजन आफ्टर डिव्हिजन तिथून एक बर्ड फॉर्म होतो. बर्ड फॉर्म होतो मीन्स स्मॉल आउटग्रोथ इज फॉर्म, दॅट इज कॉल्ड बर्ड. बर्ड ग्रोज अप अँड फॉर्म अ स्मॉल हायड्रा. तो जो बर्ड आहे तो ग्रो होतो आणि स्मॉल हायड्रा फॉर्म होतो. त्याच्या कमरेवर बसल्यासारखा दिसतो तुम्हाला पहिल्या पिक्चरमध्ये दिसत नाही, सेकंडमध्ये छोटासा बर्ड आला, थर्ड पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्या कमरेवर एखादी दुसरी बॉडी फॉर्म झालेली आहे. क्लिअर आहे. तीच बॉडी, जी छोटीशी बॉडी फॉर्म झालेली ती हायड्रा. मग जो हा वाढतो पण त्याच्या हायड्राला नरिशमेंट कोण करतं, त्याला फूड कोण सप्लाय करतं, तर पॅरेंट हायड्रा. जो पॅरेंट हायड्रा आहे त्याच्यामध्ये टर्मिनल लेअर अँड डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, पॅरेंट हायड्रा आणि बडिंग हायड्रा दोघांचं काय असतं, कनेक्ट असतं. त्यासाठी आपल्याला बोर्डवर पॉइंट दिलेला आहे. टर्मिनल लेअर अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ पॅरेंट हायड्रा. म्हणजे त्याची जी डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आणि टर्मिनल लेअर आहे दोन्ही कनेक्ट आहेत, पॅरेंट हायड्राची आणि बडिंग हायड्राची. म्हणजे काही फूड आहे तो पॅरेंट हायड्रा जो आहे ते जो काही न्यूट्रिशन असेल तो सप्लाय करतो कोणाला, बडिंग हायड्राला. दॅट्स अ सिंपल पॉइंट आहे. पॅरेंट हायड्रा सप्लाय न्यूट्रिएंट टू द बडिंग हायड्रा. म्हणजे फूड सप्लाय करतो आणि त्याची ग्रोथ आणि स्पेसिफिक ग्रोथ झाली, पूर्ण वाढ झाली, म्हणजे ऍट मॅच्युरिटी हा काय करतो, बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम इट्स पॅरेंट. त्याच्या पॅरेंट हायड्रा पासून सेपरेट होतो अँड स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली. आपल्या पप्पाला सोडून तो सेपरेट होतो आणि इंडिपेंडेंट राहायला लागतो. सिंपल आहे. ओके, क्लिअर आहे. द नेक्स्ट वन इज व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. Reproduction in a plant with the help of vegetative part is called vegetative propagation. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे काय? व्हेजिटेटिव्ह पार्ट मीन्स एखादी प्लांट आहे, प्लांटचा रूट, स्टेम, लीव्ज आणि बड असतील त्याला आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणतो. या पार्टचा जर यूज केला, हा व्हेजिटेटिव्ह पार्टचा यूज करून आपण नवीन प्लांट ग्रो करू शकतो. म्हणजे रूट घेतला, रूट सॉइल मध्ये लावला, त्याच्यापासून नवीन प्लांट येतो. स्टेम घेतला, स्टेम पासून नवीन प्लांट येतो. बर्ड पासून नवीन प्लांट येतो किंवा लीव्ज पासून सुद्धा नवीन प्लांट येतो. मीन्स व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट हे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे, त्यालाच आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणायचंय. ओके, इथपर्यंत क्लिअर असेल. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इज पोटॅटो. Vegetative propagation in potato is performed with the help of eyes present on tuber. पोटॅटो बघितला, डायग्राम बघताय, पोटॅटो मध्ये स्मॉल होल्स असल्यासारखे असतात, त्याच्यामधून एक छोटीशी अशी आउटग्रोथ येते आणि त्याचे आईज असतात, त्याच्यापासून न्यू प्लांट तयार होतो. तेच पोटॅटो घेतला, त्याच्यावरती असे बर्ड्स आल्यासारखे येतात, ते जर आपण सॉइल मध्ये टाकला तर पोटॅटो लागतात, पोटॅटो ट्री तयार होतो. सिंपल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज ब्रायोफायलम. ब्रायोफायलम मराठीमध्ये त्याला आपण पानफुटी म्हणतो. पानफुटी त्याचं लीव्ज घेतलं, सॉइल मध्ये जर टाकलं ना त्याच्यापासून आणखी प्लांट्स तयार होतात. म्हणजे जे मार्जिन असतं, लीफ मार्जिन असतं ना ब्रायोफायलमच्या, त्याच्यावरती न्यू असे बर्ड्स फॉर्म होतात, त्याच्यापासून न्यू प्लांट्स तयार होतो. सिंपल आहे ब्रायोफायलम. थर्ड एक्झाम्पल इज शुगरकेन. शुगरकेन माहिती आहे, शुगरकेन आणि बांबू किंवा ग्रास सेम फॅमिली मेंबर्स आहेत. त्याला नोड्स आणि इंटरनोड असतात. नोडवरती त्याला पण डोळे असतात, आईज. ते बर्ड असतं, त्या बर्डवरती डोळा असतो, डोळा. मग ते जर आपण नोड्स आणि नोड पासून कट केला, त्याला सॉइल मध्ये आपण टाकलं तर त्याच्यापासून न्यू शुगरकेनचा प्लांट तयार होतो. हे पण कसं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन थ्रू. आणि नेक्स्ट आणखी एक एक्झाम्पल आपल्याकडे इथं दिलेले पहा, कॅरट. नेक्स्ट एक्झाम्पल इज कॅरट. Vegetative propagation in carrot is performed with the help of roots. Roots through होतं. त्याचे रूट्स आहेत, त्याला छोटंसं आपण जर कॅरट आहे त्याला आपण कट केला, रूट कट केला आणि सॉइल मध्ये ठेवला तर त्याच्यापासून न्यू कॅरट तयार होतो, असा प्लांट तयार होतो. सिंपल आहे. इथपर्यंत क्लिअर असेल, एकदम सिंपल आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता नेक्स्ट अँड लास्ट पॉइंट ऑफ द असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इज स्पोर फॉर्मेशन. लास्ट वन, स्पोर फॉर्मेशन. पहा त्याच्यामध्ये एक डायग्राम दिलेली आहे. कुठले? ब्रेड. सगळ्यांना आवडतो ब्रेड. त्याची डायग्राम एकदम क्लिअर, अशी सॉफ्ट, असा गुळगुळीत दिसतो. त्याला जर आपण ह्युमिड प्लेस मध्ये ठेवला तर काय होतो, आफ्टर 2 to 3 days त्याच्यावरती फंगी ग्रो होते. फंगस, बुरशी येते त्याला. ओके, मग त्याचा कलर कसा होतो, ग्रीनिश कलर होतो. असा ग्रीनिश कलर त्यावर आलेला आहे. सेकंड डायग्राम. आणि थर्ड डायग्राम जर बघितलं
त्याला जर आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये जर बघितला तर तीच ग्रीनिश कलरची जी ग्रोथ आहे ती कशा प्रकारे दिसते ते डायग्राम मध्ये पहा. एक फंगी आहे मीन्स म्युकर, त्याला म्युकर म्हणायचे, हा फंगीचा टाईप आहे. ते असे दिसायला स्टार्ट होते. मीन्स फिलामेंटस बॉडी आहे आणि त्याच्या टॉपला काय कॉर्न लाईक स्ट्रक्चर आहे, दॅट इज कॉल्ड स्पोरेंजिया. त्याला आपण स्पोरेंजिया म्हणायचे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. स्पोरेंजिया अँड फॉर्मेशन ऑफ स्पोर इन द स्पोरेंजिया. त्या स्पोरेंजियामध्ये स्पोर्स फॉर्म होतात. वन्स द स्पोर आर फॉर्म अँड स्पोर्स आर रिलीज्ड. स्पोर्स फॉर्म झाले, स्पोर्स फॉर्म झाल्यानंतर ते काय होतात, स्पोरेंजिया ब्रस्ट होतो आणि त्यातून स्पोर्स रिलीज होतात. रिलीज होऊन इकडे तिकडे स्कॅटर होतात. स्कॅटर झाल्यानंतर इन अ वॉर्म और ह्युमिड कंडिशन न्यू फिलामेंटस बॉडी ऑफ फंगस इज फॉर्म्ड. परत त्याची न्यू बॉडी फॉर्म होते, म्युकर फॉर्म होतो. म्हणजे असा हा स्प्रेड होत जातो. क्लिअर आहे. हा स्पोरेंजिया हा डेंजर असतो. आपल्या ब्रेडवर येतो, भाकरीवरती येतो, चपातीवरती येऊ शकतो. हिअर वी कंप्लीटेड असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. हे जो युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर आहे मोस्ट ऑफ द टाइम ह्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.